ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधवांनी आता निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत। सोबतच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावना व्यक्त केली। क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नसल्याचे त्यांनी म्हटलंय। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाधवांची खंत मांडली होती आणि त्याला जाधवांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मला मंत्रिपद मिळालं पाहिजे होतं, मी तेव्हा बोललो, आजही बोलेन, उद्याही बोलेन, मला मंत्रिपद का मिळालं नको हे मला कोणीतरी सांगायला हवं असं ते म्हणाले। आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले, असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत, मी त्यांच्याशी बोलेन, आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं। खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत, माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते, परंतु अशा पद्धतीनं ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात। मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं। माझं भाषण होतं, माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं। त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातनं जातोय। वेगवेगळे नेते असतात तरी सुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरी सुद्धा पक्ष मला 3 नंबरला भाषण करायला देतो।